वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन करते, शारदा मातेला वंदन करते, गुरूंना वंदन करते, माझ्या मातापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते। 11वा अध्याय आपण बघतोय, विश्वरूप दर्शनाचा हा अध्याय आहे आणि जवळजवळ 34 श्लोक आपले झालेले आहेत। तर 35 पासून थोडेसे मी म्हणते। हे जे आहे अर्जुनाने भगवंताची प्रार्थना केलेली आहे। अर्जुन जेव्हा भगवंताचं ते रूप पाहून अतिशय आश्चर्यचकित झाला, भयभीत झाला, घाबरला आणि त्यांनी भगवंताची भीतच त्याला अनेक वेळा नमस्कार केले, अनेक वेळा त्याला पाठीमागून नमस्कार, पुढून नमस्कार, जिकडे पाहिल तिकडे त्याला ते विश्वरूप दिसायचं आणि त्यामुळे त्याची झालेली ती अवस्था आणि त्याचं झालेलं ते सगळं वर्णन या अर्जुन उवाचेच्या 11 श्लोकांमध्ये आहे। आणि नेहमी असं सांगितलं जातं की हे जे 11 श्लोक आहेत, स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या, तर हे भगवंताची तळमळीने केलेली प्रार्थना आहे, भगवंताची स्तुती आहे। तर हे नेहमी आपण पाठ करून ठेवावे। अतिशय सुंदर असे हे 11 श्लोक आहेत। तर तेवढे मी म्हणते आणि मग बोलायला सुरुवात करते। संजय उवाच एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटे नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतप्रणम्य। अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः। कस्माच्च तेन न मेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परन्निधानं वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च। नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः। सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानन्तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमिप्रमेयं। पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव। तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यं। पितेव पुत्रस्य सखेव सख्यु प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम्। अदृष्ट्वपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास। किरीटिनं गदिनं चक्रहस्तं
मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. आणि अशी प्रार्थना केल्यानंतर मग भगवान प्रसन्न झालेले आहेत. श्री भगवान उवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यै यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्यः नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. मा ते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीद्रुं ममेदं व्यपेतभिः प्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. ओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु. संजय या ठिकाणी म्हणतोय एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृतांजलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीत प्रणम्य. म्हणजे त्यांनी सांगितलं हे अंतर्यामी, हे योग्यच आहे की आपल्या नामाच्या नाही भगवान केशवाचे असे वचन ऐकून मुकुटधारी अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला. म्हणजे हे संजयाने सांगितलं अर्जुनाची स्थिती कशी झाली, कारण संजयाला दिव्यदृष्टी होती आणि त्याला सगळं दिसत होतं. मग त्यांनी सांगितलं की अर्जुन घाबरला आणि भीत भीत प्रणाम करून श्रीकृष्णाला गदगद स्वराने बोलू लागला. सगद्गदम भीत भीत प्रणम्य. मग काय म्हणतोय अर्जुन? अर्जुन म्हणतोय स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रहृष्यत्यनुरज्यतेच. हे अंतर्यामी, हे योग्यच आहे की आपल्या नामाच्या व प्रभावाच्या कीर्तनाने जग अतिशय हर्षित होते. भगवंताच्या नामाने सगळं जग हर्षभरित होऊन जातं, कारण भगवंताच्या नामाचा प्रभावच एवढा आहे आणि भगवंत हा अंतर्यामी आहे, तो सगळ्यांच्या अंतरातलं जाणतो. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की मी पण भयभीत झालेलो आहे आणि जग हर्षितही होते आणि अनुरक्तही होते. आणि भयभीत झालेले राक्षस लोक दशदिशांकडे पळून जातात आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय नमस्कार करतात. हे अर्जुनाला दिसत होतं. अर्जुनाला दिसत होतं की त्याच्या मुखामध्ये सगळे जात आहेत आणि त्याचं ते विश्वरूप पाहून आणि काही जण जे होते ऋषीमुनी, जे पुण्यवान आत्मे होते, त्यांना आनंद होत होता. आणि जे राक्षस होते, जे पापी होते, ते मात्र दशदिशांकडे पळून जाताना दिसत होते आणि सिद्धगणांचे समुदाय मात्र त्या विश्वरूपाला वारंवार वारंवार नमस्कार करीत होते. हे सगळं दृश्य अर्जुन पाहत होता. त्याच्यानंतर अर्जुन म्हणतो कस्माच्च तेन नमेरन महात्मन. 37वा श्लोक की हे महात्मन, ब्रह्मदेवाचाही आदी करता. परब्रह्म परमात्मा म्हणजे हे विश्वरूप कसं आहे, तर हे ब्रह्मदेवाच्याही आधीपासून आहे आणि सर्वाहून श्रेष्ठ आहे. आणि अशा आपणाला ते का बरं नमस्कार करतील? ब्रह्मदेव आपल्याला नमस्कार नाही करतात आणि इतर जे आहेत, कारण हे अनंत, हे देवेश, हे जगन्निवास, जे सत असत आणि त्याच्याही पलीकडचे अक्षर अर्थात सच्चिदानंद ब्रह्म आहे, ते आपणच आहात. म्हणजे इथे परमात्मा हा कसा सर्वज्ञ आहे त्याची स्तुती हा अर्जुन करतोय. साक्षात महद्ब्रह्माचा आदिकर्ता म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे, हे अर्जुनाने जाणले होते. आणि ज्या वस्तूचा कधीही अभाव नसतो त्या वस्तूला अविनाशी आत्म्याला सत असं म्हणतात. सत असं म्हणतात. आणि नाशवान अशा अनित्य वस्तू मात्राला असत असं म्हणतात. म्हणजे प्रकृती जी असते ती असत आहे आणि परब्रह्म परमात्मा जो आहे तो सत आहे. यांना 7व्या अध्यायामध्ये पराप्रकृती आणि अपराप्रकृती म्हटले होते. 13व्या अध्यायामध्ये त्यालाच अक्षर आणि क्षर असं म्हटलं होतं. आणि पुरुषोत्तम तर त्याच्याही अतीत आहे, तो 15व्या अध्यायामध्ये आपण पाहू. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सर्वज्ञ अशा ईश्वराची स्तुती केलेली आहे अर्जुनाने. आणि विश्वरूपाला पाहून पाहून तो सतत हे जे 11 श्लोक आहेत ते सगळे स्तुतीचे श्लोक आहे भगवंताच्या. आणि मग या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ईश्वर
हा कोण असतो, ईश्वराचे अधिष्ठान विसरल्यामुळे देवांचीही कशी फजिती होते, म्हणजे देव ही एक योनी आहे असं सांगितलं आहे त्यांनी. आणि ब्रह्मा विष्णू महेश यांची हे कशासाठी केली आहे की उत्पत्ती स्थिती लय असे त्यांच्याकडे ते विभागून दिलेले सगळे ते विभाग आहेत. आणि देव जे आहेत ते सगळे कसे आहेत तर त्या देवांनाही जन्ममृत्यू आहे आणि त्यांच्याही पलीकडचा ईश्वर म्हणजे परमात्मा आहे. तर काही वेळेस काय होतं की देवांनाही एखाद्या वेळेस गर्व होतो आणि त्यांना असं वाटतं की आम्हीच सगळं काही करतो. तर त्याच्यासाठी एक त्यांनी कथा सांगितलेली आहे की नेहमी देवदानवांचं युद्ध व्हायचं पूर्वी. आणि ते युद्ध कशासाठी असायचं तर विश्वकल्याणासाठी, की वाईट शक्तींचा नाश व्हावा, चांगल्या शक्ती अधिष्ठित राहाव्या, त्याच्यासाठी युद्ध व्हायचं. तर एकदा त्या युद्धामध्ये देवांना विजय मिळाला आणि देवांना असं वाटलं की इंद्रादी देव सगळे त्यांना असं इंद्र वरुण देवता अग्निदेवता चंद्र या सर्वांना असं वाटलं की आपल्यामुळेच आपल्या पराक्रमामुळेच हा विजय मिळालेला आहे. आणि देवांचा हा अहंकार, भगवंताला अहंकार कधीच आवडत नाही आणि त्यांचा तो व्यर्थ अभिमान दूर करण्यासाठी हा जो परमात्मा परब्रह्म आहे तो यक्षरूपाने म्हणजे यक्षाचं रूप घेतलं आणि तो त्या देवांपुढे प्रगट झाला. आणि तो जे यक्ष म्हणजेच परब्रह्म परमेश्वर होतं त्याला काही हा इंद्रादी देवांनी ओळखलं नाही. आणि ते म्हणाले इंद्राला आधी देव अग्नीला म्हणाले, हे जातवेद, जातवेद म्हणजे अग्नी, अग्नीला म्हणाले की हा दिव्य यक्ष कोण आहे याचा छडा लावून आपण आम्हाला सांगा. अग्नीने ते मान्य केले. तो तात्काळ यक्षाकडे गेला की कोण आहे बुवा तू असं म्हणून त्याच्याकडे गेला अग्निदेव आणि त्याला विचारलं की तू कोण आहेस. तर परब्रह्म परमात्मा जो यक्षाच्या रूपाने आलेला होता त्यांनी अग्नीला उलट प्रश्न विचारला की तू कोण आहेस. तर अग्नीने सांगितलं, अतिशय अभिमानाने सांगितलं की मी अग्नी आहे, मला जातवेद असं सुद्धा म्हणतात आणि अग्नी नावाने मी प्रसिद्ध आहे. मग ते म्हणाले तुझं सामर्थ्य काय आहे. तर म्हणे या पृथ्वीवर जे आहे ते सर्व भस्मसात करण्याचं माझं सामर्थ्य आहे असं अग्नीने अगदी अभिमानाने सांगितलं. मग त्या यक्षाने अग्नीसमोर एक गवताची वाळलेली काडी धरली. उपनिषदामधली ही गोष्ट आहे. एक गवताची वाळलेली काडी धरली आणि सांगितलं की तुझं एवढं सामर्थ्य आहे ना की तू सगळ्या जगाला जाळून टाकू शकतो, तर मग ही जी गवताची वाळलेली काडी आहे ती तू मला जाळून दाखव. मग आपल्या अग्नीने काय केलं, आपली सगळी शक्ती पणाला लावली. आधी त्याला वाटलं हे काय किती सोपं काम आहे, पण नाही, त्याने सगळी शक्ती पणाला लावली पण त्याला ती काहीच काडी जाळता आली नाही. आणि मग अतिशय लज्जित झाला अग्नी आणि त्याला काही ते कार्य सफल झालं नाही. आणि मग तो परत आला खाली मान घालून की आपल्याला काही हे करता येत नाही म्हणून. आणि मग सगळ्या देवांना त्यांनी सांगितलं की कोण आहे तो माहीत नाही बाबा, त्यांनी मला असं असं सांगितलं आणि मला काही जमलं नाही, वायुदेव आता तुम्ही जा. मग वायुदेव गेले. मग वायुदेवाला सुद्धा यक्षाने विचारलं तू कोण आहेस. यांनी सांगितलं मी शक्तिमान वायू आहे आणि मातर ईश्वा या नावाने विख्यात आहे. वायू नाव असलेल्या तुझे सामर्थ्य काय आहे असं त्यांनी विचारलं. मग पृथ्वीवर जे जे म्हणून आहे ते ते आभाळात उडवण्याचे माझे सामर्थ्य आहे, सगळ्या गोष्टी मी उडवून देऊ शकतो म्हणे. मग त्याचा अभिमानही कमी करायचा होता, त्यामुळे त्या यक्षाने वायूसमोर पण एक गवताची वाळलेली काडी धरली आणि सांगितलं की उडवून दाखव बरं ही काडी. यक्षाने अनेक प्रयत्न केले, त्याला ती काडी काही उडवता आली नाही. मग वायूने अनेक प्रयत्न केले परंतु त्याला ती काही काडी उडवता आली नाही. आणि लज्जेने वायू पुन्हा त्याचा अभिमान कमी झाला आणि त्याला वाईट वाटलं, लज्जा वाटली आणि तो परत गेला देवांकडे. आणि तो म्हणाला की हा दिव्य यक्ष कोण आहे हे जाणण्याचे सामर्थ्य काही माझ्यामध्ये नाही. मग असं करत करत सगळे देव एक एक गेले. मग शेवटी इंद्रदेव. मग इंद्रदेव हे जास्त अभिमानी. तर मग इंद्रदेव हा यक्ष कोण आहे याचा शोध आपणच घ्यावा असं सगळ्या देवांनी प्रार्थना केली. मग देवांची प्रार्थना मान्य करून इंद्र त्या यक्षाकडे गेला. तेव्हा तो यक्ष अंतर्धान पावला, कारण त्याला इंद्राचाही अभिमान कमी करायचा होता, गर्वहरण करायचं होतं. मग इंद्र गेला हिमालय कन्या उमेजवळ आणि उमेला त्यांनी विचारलं की हे देवी, हा दिव्य यक्ष कोण होता.
मग त्यावेळी उमेने अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की तो यक्ष म्हणजे साक्षात परमात्मा परब्रह्मच आहे आणि दानवांविरुद्ध त्या परमात्म्याने जो विजय संपादन केला तो तुम्ही आपलाच महिमा मानू लागलात. म्हणजे ते म्हणतात ना, वृक्षाचेही पानं हाले आहे त्याची सत्ता, त्याच्याच सत्तेने सगळं काही होतं हे त्याला दाखवून द्यायचं होतं. आणि हे उमेचे शब्द ऐकून यक्ष म्हणजे ब्रह्मच आहे हा बोध इंद्राला झाला की तो जो यक्ष होता तो म्हणजे परब्रह्म परमात्मा होता हा त्याला बोध झाला आणि त्याचा अभिमान नाहीसा झाला. म्हणजे अग्नी वायू इंद्र ही अनुभूती सर्वाधिक आली, सर्वांना ती अनुभूती आली की हा यक्ष म्हणजे परब्रह्म परमात्मा आहे हे त्यांना कळलं. आणि त्यांना की हा जो विजय मिळाला हा आपल्यामुळे नाही मिळालेला तर त्याच्यामुळे मिळालेला आहे. म्हणजे हे परब्रह्म कसे आकळते ते स्पष्ट करताना हे उपनिषद म्हणते की त्या रहस्यमयी ब्रह्मविद्येचे तपस्या, इंद्रिय दमन, निष्काम कर्म हे 3 आधार आहेत. वेद त्या विद्येचे संपूर्ण अंग असून वेदात त्याच्या अंगप्रत्यंगाचे समग्र वर्णन आहे. सत्यरूप परमेश्वर त्याचे अधिष्ठान प्राप्तव्य आहे. कसा आहे हा परमात्मा, तर हा समस्त पापांचा नाश करणारा आहे, अविनाशी आहे, असीम आहे, सर्वश्रेष्ठ आहे आणि परमधामात निरंतर प्रतिष्ठित होतो. म्हणजे तात्पर्य काय की मानवाच्या प्रत्येक कृतीमागे ब्रह्माचीच प्रेरक शक्ती असते याची प्रचिती त्या सगळ्या देवांना आली. म्हणजे आणि